जलगांव जिले के धरणगांव से एक बड़ी कार्रवाई सामने आई है। पुलिस ने नाकाबंदी के दौरान एक स्विफ्ट कार से 40 किलो गांजा जब्त किया है, जिसकी अनुमानित कीमत करीब 10 लाख रुपए है। यह कार्रवाई तब हुई जब पुलिस अधीक्षक के आदेश पर जिले भर में नाकाबंदी की जा रही थी। अमलनेर चौफुली के पास धरणगांव पुलिस निरीक्षक और उनकी टीम ने नाकाबंदी की थी। इस दौरान चोपड़ा दिशा से तेज रफ्तार में आ रही एक स्विफ्ट कार को रोकने की कोशिश की गई, लेकिन चालक ने वाहन नहीं रोका और गाँव की ओर तेजी से भाग गया। पुलिस ने तुरंत पीछा किया और रेलवे बोगदे के पास कार को लावारिस अवस्था में बरामद किया। अंधेरे का फायदा उठाकर दोनों आरोपी फरार हो गए। कार की तलाशी में प्लास्टिक की थैलियों में पैक 40 किलो गांजा मिला। साथ ही 10 लाख रुपए की स्विफ्ट कार भी जब्त की गई। कुल जब्ती की कीमत करीब 20 लाख रुपए है। धरणगांव थाने में दोनों फरार आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस गाड़ी के नंबर के आधार पर आगे की छानबीन कर रही है। यह जानकारी एसडीपीओ अन्ना साहेब घोलप ने दी। धरणगावच्या पोलिसांनी अमळनेर चौफुली या ठिकाणी नाकाबंदी लावलेली होती। नाकाबंदी सुरू असताना चोपड्याकडून एक स्विफ्ट डिझायर कार आली। तिला हात केला पोलिसांनी त्या नाकाबंदीच्या, पण त्यांनी काही थांबवली नाही। उलट जोरात धरणगावच्या बाजूनं ती कार असे पळवत घेऊन चालले। पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी त्या कारचा पाठलाग केला। ती गावामधून इकडून तिकडून अशी जोरात जाऊन शेवटी पारोळा रोडला रेल्वेच्या बोगद्याच्या जवळ ती कार थांबवली आणि त्या गाडीत जे बसलेले दोघंजण होते ते गाडी उभी करून अंधारात पळून गेले। त्यानंतर मग पोलिसांनी त्या कारची झडती घेतली, तर झडतीमध्ये प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये 2-3 गोण्यामध्ये त्यांना गांजा सदृश्य पदार्थ असा दिसून आला। मग बारकाईने पाहिलं तर तो गांजाच होता आणि मग ती गाडी गांजासह ताब्यात घेतली आणि तो गांजा आणि गाडी जप्त करण्यात आली। पूर्ण मुद्देमाल कितीचा जप्त करण्यात आला आणि गांजा किती किलो होता? 40 किलो 424 ग्रॅम गांजा आहे। त्याची किंमत 10,10,000 रुपये आहे आणि 10 लाखाची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण जवळजवळ 20,10,000 असा तो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जे अनोळखी लोक आहेत गाडीतले बसलेले, तर ते गाडीचा नंबर आहे, त्याच्यावरून त्या मालकाचं आम्हाला नाव मिळालेलं आहे आणि गाडी त्यावेळी ते कोण चालवत होतं, त्या गाडीमध्ये कोण होतं याचा तपास आता पोलीस करत आहेत। धरणगाव पोलीस स्टेशनला NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गांजा कुठून आणला, तो कोण घेऊन जात होतं, कुठे घेऊन जात होतं याच्याबद्दल तपास सुरू आहे।